रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, जोपर्यंत गुलाबाला सुंदर फुलं येत असतात तोपर्यंतच गुलाबाचं सर्वांना कौतुक वाटत असतं. सगळेजण गुलाबाचं कौतुक करत असतात. पण जेव्हा फुलं येणं बंद होतं तेव्हा त्या गुलाबाची छाटणी केली जाते किंवा त्याला मुळासकट काढून टाकलं जातं. दोस्तांनो, माणसाचंही तसंच असतं. जोपर्यंत तुमच्यातील चांगलेपणा झिरपत राहत असतो, इतरांना त्याचा लाभ मिळत राहत असतो, तोपर्यंत सर्वांना तुमची ओढ असते. पण दोस्तांनो, जेव्हा तुमच्यातील चांगलेपणा झिरपणं बंद होतो, मिळणारा लाभ बंद पडतो, तेव्हा दोस्तांनो, माणसं हे तुम्हाला टाळायला सुरुवात करत असतात किंवा कायमचे विसरून जात असतात. समाज आणि लोक हे असेच असतात. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवनात विचार आणि वागणुकीला खूप महत्त्व आहे. विचारानं वागणूक बदलत असते आणि वागणुकीमुळं विचार बदलत असतात. आपल्या इच्छेपेक्षा सुंदर परमेश्वराची योजना असते. 20 रुपये वाचावं म्हणून 20 मिनिटं चालणारा बाप आणि 20 मिनिटं वाचावं म्हणून 20 रुपये खर्च करणारा मुलगा, कदाचित हाच असावा जनरेशन गॅप. बाप झाल्याशिवाय त्या बाप माणसाचं मोठेपण कळत नसतं. एक ठोकर आयुष्याला बरेच प्रशिक्षण देते. माणसाचे डोळे उघडतात, माणसांचे खरे रंग कळतात, वास्तव परिस्थितीचं भान होतं, चुकीच्या वाटेची जाण येते. माणूस सावधगिरीनं आणि हुशारीनं पाऊल टाकायला सुरुवात करतो. सर्वात महत्वाचं म्हणजे सहज कोणावरही विश्वास ठेवत नाही. बऱ्याच जणांचं आयुष्य दुसऱ्याला नावं ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात डुंकून बघावं. आपण किती पाण्यात आहोत याचं उत्तर देखील तिथंच मिळेल. माणसाचं एक गणित विचित्र असतं. जेव्हा दुसऱ्यांच्या चुकीनं नुकसान होतं तेव्हा मोठ्यानं ओरडत जगाला सांगत सुटतो. पण जेव्हा स्वतःच्या चुकीनं स्वतःच नुकसान करतो तेव्हा मात्र तो देवाला दोष देतो किंवा नशिबाला दोष देतो. चुका मान्य न करता स्वतःला निर्दोष ठरवण्याचा आटापिटा करतो किंवा स्वतःच्या चुकीचं खापर दुसऱ्या माती फोडण्याचा उद्योग करतो. काही शब्द ओठांच्या आतमध्येच बरे असतात, नाहीतर व्यक्त करून परत आपल्याला हृदयाशी घालमेल करायला लावतात. जास्त बोलणारी स्त्री आणि कमी बोलणारा पुरुष ही जगातली सर्वात सुंदर जोडी असते. या दुनियेतील विषारी, बिनविषारी, हिंस्र, शाकाहारी सगळे पशुपक्षी ओळखणं हे सहज शक्य आहे. मात्र माणसातील सभ्य, चांगला, गुणकारी माणूस हे ओळखून काढणं खूप अवघड आहे. ज्या जिभेवर सतत पैशाची आणि प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन घडत नसतं.
ज्याला मिळतं त्याला जपायला जमत नाही, आणि ज्याला जपता येतं त्याला कधीच काही मिळत नाही. मंगळसूत्र कुणाच्याही नावाचं घातलं तरी डोळं बंद केल्यावर तोच आठवेल जो मनात असेल. प्रत्येक स्त्रीची कहाणी ही वेगळी असते. कोणी कुंकवासाठी रडतं, तर कोणी कुंकवामुळं रडतं. जबाबदारीला रिटायरमेंट नसते. आधार असा द्यावा की कुणाला निराधार वाटू नये. संगत अशी द्यावी की कुणाला एकटं वाटू नये. नातं असं जपावं की कुणाला ओझं वाटू नये. तुमच्या सत्कर्माचं क्रेडिट कार्ड जेव्हा तुम्ही कर्माच्या ATM मध्ये घालता, तेव्हा आशीर्वादाचा पेन परमेश्वर स्वतःहून टाकत असतो, आणि तुमच्या भरभराटीचं चलन तुमच्या नशिबात जमा होत असतं. जगात कुठलं पण नातं असो, त्यात विश्वास आणि वेळ या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या असतात. या नसल्या की नात्यामध्ये तडा जातो, आणि मग ते नातं हळूहळू संपून जातं. कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली की घराचं घरपण टिकून राहण्यास मदत होत असते. अपेक्षा करणारे गोड गोड बोलत असतात, आणि काळजी करणारे वाद घालत असतात. नातेवाईक हे सतत विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत असतात. किती चांगलं वागा, किती चांगलं काम करत राहा, तरी सुद्धा टीका आणि बदनामीच करत राहतात. विचारांची देवाणघेवाण झाली की माणसं हळूहळू कळायला लागत असतात, आणि माणसं कळायला लागली की नाती आपोआप जपली जातात.